हे मंदिर खूप सुंदर आहे आणि याची लाइटिंग आणि हे लांबूनच किती सुंदर दिसतंय. चला जाऊया आपण बघायला. टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज आम्ही चाललोय एका मंदिरात. कोणत्या मंदिरात? आम्ही आता आज चाललोय चतुर्भुजा मंदिरात. चतुर्भुजा नारायण मंदिर विष्णुदेवाचं मंदिर आहे. तर जसं आम्ही आता स्टार्ट केलं आहे मंदिरात जाणं सिरीज तर इन वाकड. तर वाकडचे जेवढे मंदिर आहेत आम्ही एक्सप्लोर करतोय. मी ऑलरेडी एक्सप्लोर केलेत, पण त्याच्यासाठी पण काहीतरी आणि आमचे एक नवीन जे कपल आम्हाला जॉईन केले आहे त्यांना पण आम्ही मंदिरात जाऊन त्यांना एक असा पावित्र्य आणि त्यांच्या आनंदित सुगंधित वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही पण आमच्यासोबत या जर्नीवर या. होपफुली तुम्हाला आवडेल. लेट्स गो. के लिए हम रेडी है और लिफ्ट आ गई है. मंदिराच्या जवळ आम्ही आलेलो आहे. ये दोनों ज्वाइन हो चुके थे हमको और ये देखो अपना मंदिर बाहर से ही कितना सुंदर और ब्यूटीफुल लग रहा है. और मैं हिंदी में कब कन्वर्ट हो गया आई डोंट नो. मराठी स्टार्टेड काही मंदिरात आले वगैरे काढण्यासाठी आहे हे मस्त स्टँड. मंदिरात जायच्या पहिले पाय आणि हात धुवून प्रवेश करा. येस. सुंदर आणि मस्त दिसतंय बघा मंदिर. 4 भुजा मंदिर विष्णुधाम. आणि आज गर्दी पण खूप आहे काही संडे असल्यामुळे. गर्दी बघू शकता किती मोठी गर्दी आणि मंदिरचं कोरीव काम इज व्हेरी बेस्ट. मंदिरच्या लाईनीत आहे मंदिरात खूप गर्दी आहे आणि बघा लांबूनच विष्णुदेव आपल्याला दिसत आहे आणि आम्ही त्यांचे दर्शन केले. प्लस हे चारी साईडनी गोल खूप छान डिझाईन आणि फार मस्त केलेलं होतं. तर हे बघायला फारच सुंदर वाटत होतं ना. आम्ही आलेलो होतो संध्याकाळी आणि संध्याकाळी इथे लावलेले होते मस्त लाईटिंग. तर ते पाहून तर 4 चांद लागलेले होते. प्लस इथं गणपती बाप्पा पण होते. इथं खूप सारे देव होते. तर सगळ्या देवांचे मस्तपैकी आपण छान दर्शन करून घेऊया. महालक्ष्मीचे पण आपण दर्शन केले फार मस्त. आणि गणपती बाप्पाच्या दर्शनापासून सुरुवात करूयात आपण सगळ्या देवांचे दर्शन करायचे. तर विष्णुदेवाचे पण आपण दर्शन केलेले आणि त्यानंतर महासरस्वतीजी जे पण दर्शन केले. त्यानंतर होते आपले मेन म्हणजे राधाकृष्ण. तर राधाकृष्णाचे पण छान आणि मस्तपैकी दर्शन केले. अगदी खूप छान मंदिर आहे. त्यानंतर आपले दत्त भगवान पण होते इथं. मग त्यांचे पण मस्त दर्शन केले. सगळ्या देवांचे दर्शन केले आणि फार मस्त वाटलेलं आहे. गाईज आम्ही आता दर्शन करून बसलेलो आहे मंदिरात. थोडं शांतधन मनन सो या बसले आता बसतोय. मंदिराच्या साईडला अजून खूप सारे देव होते जसं की श्री बाबा रामदेवजी. त्याच्यानंतर आपले महादेवजी आणि तिथं इतकी छान महादेव पार्वती यांची मूर्तीसुद्धा होती फार मस्त. तर आम्ही इथे पण खूप छान दर्शन केले महादेवांचे पण. आणि अजून इथे ह्या साईडला 2 देव, अजून अपोजिट साईडला 2 देव होते. तर चला आपण आता तिकडेही मस्त छान दर्शन करून घेऊया. आणि तुम्हाला दिसतच असेल. आणि इथं होतं श्री शीतला माताजीचं पण मंदिर. तर आम्ही इथं पण फार मस्त दर्शन केले. अजून एक देवी माता होती तिथं, त्यांचे दर्शन केले. तिथं प्रसाद वाटपसुद्धा चालू आहे ह्या मंदिरामध्ये आणि आम्ही प्रसाद घेतलेला आहे. तर आम्ही बसून प्रसाद खातो आहे. आमचं मंदिरात खूप छान दर्शन झालेले आहे आणि ह्या मंदिरात फार मस्त म्हणजे गर्दी पण आहे पण दर्शन फार फास्ट आणि मस्त झाले. आणि प्लस इथं प्रसाद पण आहे. तर तुम्ही नियर पुणे असेल तर नक्की ह्या मंदिरात येऊ शकता. मंदिर गाईज आम्ही फर्स्ट टाईम ह्या मंदिरात आलेलो आहे आणि आम्हाला फार छान आणि मस्त वाटलेलं आहे. तर चला आता जाऊया आपण जेवण करायला हॉटेलमध्ये. गाईज मंदिराचं दर्शन झाले आणि आम्ही चालले आता रेस्टॉरंटला. गाईज आम्ही राधाकृष्ण व्हेज फ्युजन हॉटेलला आलेलो आहे आता जेवण करण्यासाठी.
करते हैं पेट पूजा. देखते अभी क्या ऑर्डर करना है इससे. गाइस आमचं मंचाव सूप आलेलं आहे. गाइस हमारा खाना आ चुका है. सोया बोटी राजवाडी अँड टाइम सोडा आ चुका है. आजचा डिनर एंड करूया बडीशोप सोबत, जसे की मागच्या व्हिडिओत पण केलेलं होतं. जेवण मस्तपैकी झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. शॉपिंग करायला कुठे चाललो तुम्हाला कळलेच. आम्ही चाललोय पिंपरी सौदागर इथे शॉपिंग करायला. सी दिस ठेंगा लाईक ठेंगा. आम्ही इथून खूप मस्त आणि छान शॉपिंग केलेली आहे. ती शॉपिंग तुम्हाला बघायला भेटलच. फार मस्त शॉपिंग झालेली आहे गाइस. शॉपिंग हम चेकआउट कर रहे गाइस इस रेस्टोरेंट से. हमारी बाइक निकाल रही है, ये भी निकाल रहा है, ये भी. और तुमको घर जाके दिखाता हूँ मैंने क्या क्या शॉपिंग की है. शॉपिंग ब्लॉग गाइस. फिश ऑन बेचला आम्ही आलेलो आहे आणि तरी पुण्याला समुद्र किनारा नाही पण आम्ही आहोत आणि आम्ही इथून घेत आहोत उकडीचे मोदक. मोदक आणले होते कोकोनट म्हणजे उकडीचे मोदक. शॉपिंग ब्लॉग आता मी उद्या अपलोड करेल, उद्याच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी 6 वाजता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.